नमस्कार. मुंबईतून समोर आलेल्या एका विचित्र पण तितक्याच चर्चेच्या घडामोडीने सध्या सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरुणांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आणि त्याच वादातून एक वेगळीच डिजिटल क्रांती उभी राहिली. या वक्तव्यावर नाराज झालेल्या तरुणांनी सोशल मीडियावर एकत्र येत कॉक्रोच जनता पार्टी म्हणजेच CJP नावाची मोहीम सुरू केली. इंस्टाग्रामवर सुरू झालेल्या या पेजने अवघ्या काही दिवसातच जबरदस्त लोकप्रियता मिळवली. इतकंच नाही तर फॉलोअर्सच्या बाबतीत या पेजने मोठ्या राजकीय पक्षांनाही मागे टाकल्याचा दावा केला जात आहे. ही सगळी घडामोड इतक्या वेगाने घडली की सोशल मीडियावर हा विषय ट्रेंड होऊ लागला. या कॉक्रोच जनता पार्टीची सुरुवात अभिजित दिपके या तरुणाने केल्याचं सांगितलं जातं. संभाजीनगरचा हा तरुण पुण्यात शिकत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांचा आवाज मांडण्याचा प्रयत्न करत होता. 16 मे रोजी या पेजची सुरुवात झाली आणि काहीच दिवसात त्याने मोठा प्रभाव निर्माण केला. अनेक प्रसिद्ध राजकीय नेत्यांनीही या मोहिमेकडे लक्ष दिल्याचं दिसून येतंय. पण इथेच गोष्ट थांबलेली नाही. या ट्रेंडला प्रतिसाद म्हणून आता नॅशनल पॅरासिटिक फ्रंट म्हणजेच NPF नावाचा आणखी एक डिजिटल पक्ष समोर आला आहे. हा पक्ष पूर्णपणे मीम्स, व्यंग आणि उपरोधिक भाषेत काम करत असल्याचं सांगितलं जातंय. चिपकेंगे नहीं बदलेंगे यही ही त्यांची घोषणा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. NPFने स्पष्ट केलं आहे की हा कोणताही पारंपरिक राजकीय पक्ष नाही. ते निवडणुका लढवणार नाहीत, आंदोलनं करणार नाहीत, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांच्या भावना मांडणार आहेत. त्यांच्या जाहीरनाम्यातील मुद्दे तर इतके वेगळे आणि मजेशीर आहेत की ते पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत. उदाहरणार्थ, त्यांनी 18 वर्षावरील तरुणांसाठी मॅच मेकिंग योजना आणण्याचं वचन दिलं. सिच्युएशनशिपच्या समस्या 90 दिवसात सोडवण्याचा दावा केला. जर एखाद्याला वारंवार घोषित केलं गेलं तर त्याला थेट आर्थिक मदत देण्याचीही घोषणा करण्यात आली. इतकंच नाही तर रीच मंत्रालय तयार करण्याची कल्पनाही त्यांनी मांडली आहे. या सगळ्या घोषणा जरी मजेशीर वाटत असल्या तरी त्यामागे एक गंभीर संदेश असल्याचं जाणकार सांगतात. तरुणांमध्ये वाढती बेरोजगारी, नातेसंबंधांतील गुंतागुंत आणि राजकीय व्यवस्थेबद्दल असलेली नाराजी या सगळ्या गोष्टी या व्यंगात्मक पद्धतीने मांडल्या जात आहेत. संसदेतील खासदार झोपल्यास त्यांचा माईक ऑन करणे, खाद्यपदार्थांवरील वाद सोडवण्यासाठी बिर्याणी समिती स्थापन करणे यासारख्या घोषणा केवळ विनोदी नाहीत तर त्या व्यवस्थेवर अप्रत्यक्ष टीका देखील करत आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे आता एक मोठा प्रश्न निर्माण झालाय. सोशल मीडिया ही केवळ मनोरंजनाची जागा राहिली आहे का, की ती आता तरुणांच्या भावना आणि असंतोष व्यक्त करण्याचं प्रभावी माध्यम बनत आहे? कॉक्रोच जनता पार्टी आणि नॅशनल पॅरासिटिक फ्रंट हे दोन्ही प्रकार सध्या मीम्स आणि ट्रेंड्स पुरते मर्यादित असले तरी त्यातून तरुणांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतोय. हा आवाज पुढे कोणत्या दिशेने जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, ही केवळ मजा नाही तर एका पिढीची रिॲक्शन आहे आणि ती सध्या सोशल मीडियावर जोरात दिसत आहे.